वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिटेल बोलणार आहोत एसएससी सीजीएल एक्झॅक्टली एक्झाम काय असते, त्याचं पॅटर्न काय आहे, कशा प्रकारे नवीन सिलेबस जो न्यू पॅटर्न 2024ला एसएससीने डिक्लेअर केला आहे त्याबद्दल डिटेलिंग मध्ये आपण बोलणार आहोत. मग त्यामध्ये क्रायटेरिया कोणता आहे, कुठल्या प्रकारचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असतं, कशी एक्झाम होते, काय सिलेबस आहे, काय सोर्सेस आहे, हे संपूर्ण डिटेल आपण याबद्दल आज बोलणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये ज्याही परीक्षा होतात त्यामध्ये महाराष्ट्राचा जो आपला टक्का आहे तो खूप कमी दिसतो. मग यूपीएससी असेल, सिटीज असेल किंवा एसएससी, तर आपला टक्का का कमी पडतो, त्याच्या पाठीमागचे कारण काय आहेत? कारण आपण खूप एमपीएससी किंवा आपले जे रिजनल एक्झाम आहे त्याकडे जास्त झुकलेलो आहोत. तर एसएससी सीजीएलमध्ये जाण्यासाठी नेमकं काय स्किल हवं, काय टॅलेंट पाहिजे आणि कुठल्या प्रकारची स्ट्रॅटेजी पाहिजे त्याबद्दल आज बोलूया. तर बघा, एसएससी सीजीएल म्हणजे 2024ला एसएससी नेत्यांचं पॅटर्न बदललं आणि नवीन 2024ला जे आता म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये जी मेन्स होणार आहे म्हणजे टियर 2 होणार आहे त्यांचं संपूर्ण जे डिटेलिंग आहे, जे सिलेबस आहे ते चेंज केलं आणि 24 पासून पुढे म्हणजे 25ला 26ला संपूर्ण एक्झाम पद्धत त्यांनी बदलली. मग ती एक्झॅक्टली काय बदलली, तर त्यात नेमकं सिलेबस काय, एक्झाम पॅटर्न काय असेल, 25ला कधी परीक्षा होईल, त्यामध्ये काय क्रायटेरिया आहे याच्याबद्दल आपण बोलूया. तर बघा, सर्वप्रथम नेमकं एसएससी म्हणजे काय. एसएससी म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये 10वी म्हणतो, पण एसएससी वेगळं एक बोर्ड आहे. ते बोर्ड म्हणजे नॅशनल लेवल आहे, ते स्टाफ सिलेक्शन कमिशन. मग स्टाफ सिलेक्शन कमिशन एक्झॅक्टली काय करतं, जसं यूपीएससी बघा, तर स्टाफ सिलेक्शन कमिशन ग्रुप बी आणि ग्रुप सी या पदांसाठी भारतातून संपूर्ण लोकांची निवड करतं. तर ते गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड अशा दोन प्रकारच्या पोस्ट असतात. तर ते नेमक्या पोस्ट कोणत्या असतात ते आपण पुढे बोलू. पण आधी सीजीएल म्हणजे काय आधी एक समजून घ्या की हे जे कमिशन आहे म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन हे 10वी पास, 12वी पास आणि ग्रॅज्युएशन लेवल या तिन्ही लेवलवरती एक्झाम कंडक्ट करतं. म्हणजे 10वी पास होण्यासाठी सुद्धा आहे रिक्रुटमेंट, 12वी पास होण्यासाठी सुद्धा आहे रिक्रुटमेंट आणि ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी सुद्धा आहे. तर ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी जी आहे ती म्हणजे कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल. मग त्याला आपण कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल म्हणजे सीजीएल. आता यावरूनच आपल्याला एक लॉजिक लागेल की याला इलिजिबिलिटी काय लागेल, शैक्षणिक जर विचार केला तर ऑब्विसली ग्रॅज्युएशन. तर ग्रॅज्युएट जो व्यक्ती आहे तो याला अप्लाय करू शकतो किंवा ज्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे किंवा जो शेवटच्या वर्षाला आहे तो याला अप्लाय करू शकतो. तर यामध्ये नेमकी परीक्षा पद्धत कशी असते बघा, तुम्ही यूपीएससी, एमपीएससी किंवा इतर कुठल्याही परीक्षा घेतल्या तर त्यामध्ये आपल्याला कळतं की परीक्षा 2 विभागात असते. खरं तर 3 विभागात असते कुठली परीक्षा भारतातली. पहिली म्हणजे प्रिलिम असते, नंतर मेन्स एक्झामिनेशन आणि असतो इंटरव्ह्यू. पण इथं फक्त शब्दप्रयोग वेगळा आहे. पहिलं त्याला आपण प्रिलिम एक्झामिनेशन न म्हणता एसएससी त्याला नाव देतं टियर 1 आणि टियर 2. तर टियर 1 म्हणजे थोडक्यात प्रिलिम एक्झाम आणि टियर 2 म्हणजेच मेन्स एक्झाम. मग याला इंटरव्ह्यू असतो का, तर याला इंटरव्ह्यू नसतो. अगेन आय रिपीट, याला इंटरव्ह्यू नसतो. तुम्हाला टियर 1 आणि टियर 2 दोन्ही क्वालिफाय करायचे आहे आणि मार्क लिस्टनुसार म्हणजे तुमच्या स्कोरिंगनुसार तुमचा निकाल लागला, तुम्ही जर पास झाला, तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला इंटरव्ह्यूची गरज नाही. सो अगेन आय रिपीट, एसएससी सीजीएलला इंटरव्ह्यू घेतला जात नाही. फक्त 2च एक्झाम घेतल्या जातात, प्रिलिम म्हणजे टियर 1 आणि प्रिलिम नंतर मेन्स म्हणजे टियर 2. या प्रिलिममध्ये नियम काय, प्रिलिमचे मार्क्स फायनल मेरिट लिस्टसाठी गृहीत धरले जाणार नाही. ती फक्त क्वालिफाईंग आहे. म्हणजे तुम्हाला प्रिलिम म्हणजे टियर 1 हे फक्त पास करायचे मेन्स एक्झामसाठी म्हणजे टियर 2च्या एक्झामसाठी, पण याचे मार्क्स गृहीत धरले जाणार नाही. टियर 2 जी मेन्स एक्झाम आहे त्याचे मार्क्स मात्र एक्झॅक्टली फॉर फायनल मेरिट लिस्ट ते गृहीत धरले जातील. त्या बेसवरतीच तुम्हाला कळेल की तुम्ही मेरिट लिस्टमध्ये आहात का नाही आहात. म्हणजे तुमचं सिलेक्शन टियर 2 वरती डिपेंड आहे. पण यात एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी मित्रांनो, ती म्हणजे टियर 1 आणि टियर 2 दोघांचा सिलेबस एकच आहे. त्यामुळे अभ्यास करताना इथं वेगळा गोंधळ नाही. म्हणजे मी टियर 2चा वेगळा अभ्यास करेन, टियर 1चा वेगळा अभ्यास करेल. दोघांसाठी अभ्यास एकच आहे, सिलेबसही एकच आहे आणि टॉपिकही एकच आहे. त्यामुळे इतर एक्झाम सटका नाही. म्हणजे यूपीएससीला प्रिलिमचे सब्जेक्ट वेगळे असतात, मेन्सचे वेगळे असतात. म्हणून त्यासाठी प्रिलिमचा अभ्यास वेगळा करावा लागतो आणि मेन्सचा पण वेगळा करावा लागतो. पण यात तसं नाही आहे. यामध्ये कम्प्लिटली दोन्ही सिलेबस सेमच आहे. तर नेमकं टियर 1 मध्ये नेमकं काय आहे, तर बघा आता जे नवीन सिलेबस टाकलेला आहे म्हणजे आता 2024ला त्यांनी बदल केला, स्ट्रक्चरल त्यांनी बदल केला आहे. तर काय बदल बघा, तर सर्वात एक लक्षात घ्या, एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्या लेवलला आपलं गव्हर्नमेंट पण वर्क करत आहे. आता एक नॅशनल प्रिलिम एक्झाम होणार आहे. या प्रकारे चर्चा सुरू आहे. ते 2025 पासून लागू होईल अशी चर्चा आहे न्यूजपेपरमध्ये. म्हणजे एकच नॅशनल प्रिलिम एक्झाम म्हणजे काय की सगळ्या ज्या नॅशनल लेवलला एक्झाम होतात, नॅशनल लेवलला, राज्यातला नाही म्हणत मी, एमपीएससी नाही म्हणत मी, केपीएससी नाही म्हणत, तर नॅशनल लेवलला ज्याही एक्झाम होतात त्या सगळ्यांची प्रिलिम एकच होईल आणि मेन्स मात्र जी ती कमिशन त्याची वेगवेगळ्या पद्धतीने कंडक्ट करतील अशी चर्चा सुरू आहे.
पण त्यात एक अशी चर्चा होती की आता SSC CGL म्हणजे SSCचे पेपर हे प्रत्येक रिजनल लँग्वेजमध्ये प्रिंट होणार आहे आणि 2025ला आपल्याला नोटिफिकेशनमध्ये बघावं लागेल की आपला आता पेपर मराठीत प्रिंट होईल का. म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना ते तुम्हाला रिजनल लँग्वेज द्यायची आहे की त्यामध्ये तुम्ही जर मराठी म्हटलात तर पेपर आता 2024ला तो इंग्लिश आणि हिंदीमध्ये प्रिंट झालेला आहे. पण 25ला कदाचित अशी चर्चा आहे, तसं सर्क्युलेशन सुद्धा आलेलं आहे की पेपर मराठीमध्ये सुद्धा प्रिंट होईल म्हणजे रिजनल भाषा. त्यामुळे रिजनल भाषेमध्ये सुद्धा पेपर प्रिंट होणार अशी चर्चा आहे, सर्क्युलेशन पण आलेलं आहे. पण 2025 जशी नोटिफिकेशन येईल त्यात आपल्याला एक्झॅक्टली कळेल की मराठीमध्ये प्रिंट होईल का नाही. मराठीमध्ये काय होईल तर आता प्रश्न दोन स्वरूपात असतो, एक इंग्लिशमध्ये आणि एक मराठी हिंदीमध्ये. तर ते हिंदीच्या ऐवजी मराठी येईल म्हणजे तुम्ही जर अप्लाय केलं असेल तर. ठीक आहे, तर बघा टियर 1ला 4 पॅरामीटर आहे आणि चारही पॅरामीटर सेम टियर 2लाच आहे, पण थोडीशी व्याप्ती मोठी आहे टियर 2ला आपल्या सिलेबसची. तर टियर 1ला त्यांनी काय केलं, पहिल्या शोधला जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. बघा रिझनिंग म्हणजे जनरल इंटेलिजन्स कसा आला, म्हणजेच काय कॉमन सेन्स म्हणजेच लॉजिकल रिझनिंग. लॉजिक ज्यावरती बेस्ड आहे, ज्याला टॅलेंट आहे, ज्याला स्किल आहे, ज्याला अंडरस्टँड होतात काही व्हर्बल अँड नॉन व्हर्बल थिंग, म्हणून त्याला नाव दिलं त्याने जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 25 आहे प्रत्येक सेक्शनला, मात्र प्रत्येकाला 2 मार्क्स आहे म्हणून 50-50 प्रश्न होतील, टोटल होतील 200 मार्क्स आणि प्रश्न होतील 100 म्हणजे 100 क्वेश्चन गुणिला 2 म्हणजेच काय 200 मार्क्स. ठीक आहे, तर यावरती तुमचं मेरिट नाही ठरेल, यावरती फक्त तुम्ही क्वालिफाय करणार मेन्ससाठी म्हणजे टियर 2साठी. दुसरा पॅरामीटर जनरल अवेअरनेस. आता जनरल अवेअरनेसला मी GS म्हणू शकतो. जनरल अवेअरनेसमध्ये काय काय आहे तर त्यामध्ये पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, करंट अफेअर्स, सायन्स ह्या गोष्टी आहे. नंबर नेक्स्ट आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच मॅथमॅटिक्स, बेसिक टू ॲडव्हान्स यामध्ये मॅथ आहे विषय. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, इथलं मॅथमॅटिक्स ते नाही आहे, ते जनरल आहे. बेसिक पण आहे, सोपं पण आहे, पण हायर लेवलला सुद्धा याचं मॅथ आहे, त्यामुळे तो विषय डिटेलमध्ये करावा लागेल तुम्हाला. आणि नंबर नेक्स्ट इंग्लिश कॉम्प्रेन्शन म्हणजेच इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रेन्शन, त्यामध्ये ग्रामर पण आलं, कॉम्प्रेन्शन पण आलं, त्यानंतर इतर छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात व्होकॅब्युलरीच्या त्या सगळ्या त्यामध्ये आहेत. तर थोडक्यात टियर 1ला 4 पॅरामीटर आहेत, प्रत्येक पॅरामीटर हा 25 क्वेश्चन्स आहेत, गुणिला 2 म्हणजे प्रत्येकाचे मार्क्स होतात 50. आता यावरती काय, यावरती तुम्ही क्वालिफाय करणार का हे डिपेंड करणार. म्हणजे इमॅजिन करा की जवळजवळ 30 लाख लोक फॉर्म भरतात भारतामध्ये CGLसाठी, मॅक्स 30 लाख किंवा मोर दॅन दॅट. मग त्यामध्ये तुम्ही क्वालिफाय करायचं मेनसाठी, त्यामुळे इथला कट ऑफ हाय जातो. आता हाय कधी लो तो डिपेंड करतो की जागा किती आहेत. आता सपोज 2025ला अपेक्षा आहे की आता गॅझेटमध्ये मी थोडक्यात रीड केलं ऑनलाईन, तर तिथं 20,000 म्हणजे जवळजवळ इमॅजिन करा की 20,000पर्यंत जर जागा आल्यात, इमॅजिन करूया आपण 20,000पर्यंत, तर तुमचा कट ऑफ ऑब्विसली थोडासा लो लागेल. पण जर जागा कमी झाल्या 10,000, 8,000, 4,000 तर कट ऑफ हाय लागतो. हाही एक डिफरन्स असतो. तर यामध्ये मॅक्झिमम नापास होणारे लोक म्हणजे टियर 1मध्ये असतात. का, कारण मॅक्झिमम वर्ग हा टियर 1मध्येच आउट होतो, टियर 2ला फक्त थोडासा वर्ग राहतो, 1,00,000-1,15,000 लोक आणि तेवढे फक्त मेन्सला क्वालिफाय होतात म्हणजे टियर 2ला क्वालिफाय होतात. तर तुम्हाला इथं चांगली ताकद लावायची आहे. इथं 25 आउट ऑफ 20 करेक्ट पाहिजे, इथं 20 करेक्ट, इथं 20 करेक्ट. एक ढोबळवाने सांगितलं मी तुम्हाला, म्हणजे आउट ऑफ 100 क्वेश्चन तुम्ही 75 to 80 प्रश्न तुमचे करेक्ट पाहिजे, म्हणजेच तेव्हा तुम्ही इथं जाणार काहीतरी 125-150, तेव्हा तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार पास होणार. सो दिस इज ऑल अबाउट टियर 1. आता टियर 2ला आपण मूव्ह होऊया. आता टियर 2 आल्यानंतर हे तुमचं क्वालिफाईंग नाही आहे, तर हे तुमचं ॲक्च्युली मेरिट लिस्ट ठरवणारा सिलेबस आहे. जर तुम्ही नोटिफिकेशन वाचले 24ची, जे नवीन त्यांनी बनवलं आहे, हे स्ट्रक्चर पूर्ण नवीन आहे. याच्या आधीचं CGL जे होतं ते पॅटर्न वेगळं होतं, जुन्या पॅटर्नचं होतं. हे थोडं कन्फ्युजिंग आहे आणि थोडं किचकट आहे समजायला, तर नीट समजून घ्या हे काय आहे. पहिली गोष्ट, हा पूर्ण पेपर 1 आहे. पेपर 2 पण असतो, पण तो दुसरा पेपर त्यांच्यासाठी ज्यांनी स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी अप्लाय केला आहे, त्यामुळे नोटिफिकेशन वाचताना तुम्ही ते नंतर वाचून घेणार. पण हा पेपर 1 हा सगळ्यांसाठी आपल्याला कंपल्सरी आहे, कंपल्सरी पेपर 1. पेपर 2 सगळ्यांना कंपल्सरी नाही, तो फक्त विशिष्ट लोकांनाच अप्लाय होतो. मग पेपर 1मध्ये काय, तर पेपर 1मध्ये 2 सेशन दिले त्यांनी, सेशन 1, सेशन 2. सेशन 1मध्ये त्यांनी सेक्शन टाकलेत, सेक्शन 3 आहेत. नीट आहे का, सेक्शन 3 आहेत. तर पहिल्या सेक्शनमध्ये 2 सब्जेक्ट आहे, दुसऱ्या सेक्शनमध्ये 2 सब्जेक्ट आहे आणि तिसऱ्या सेक्शनमध्ये सुद्धा 2 सब्जेक्ट आहे. आणि हे सगळे एकाच पेपरमध्ये गृहीत धरले जातात, पेपर नंबर 1. आणि एकाच दिवशी होतील, दुसऱ्या दिवशी होणार नाही, 1 डे ऑनलाईन एक्झाम होती. तर यामध्ये काय, सेक्शन 1मध्ये एक आहे पहिलं मॅथमॅटिकल ॲबिलिटीज म्हणजेच मॅथ, आणि दुसरं आहे आपलं रिझनिंग म्हणजे जनरल इंटेलिजन्स. म्हणजे थोडक्यात सेक्शन 1मध्ये 2 आहे टॉपिक, एका मॅथ आणि एका रिझनिंग. सेक्शन 2मध्ये पुन्हा 2 टॉपिक, एका इंग्लिश म्हणजे इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेन्शन आणि दुसरा जनरल अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजेच GS पेपर.
मग पहिल्या मॉड्यूलमध्ये 2 सेक्शन, दुसऱ्या मॉड्यूलमध्ये 2 सेक्शन आणि तिसऱ्या मॉड्यूलमध्ये सुद्धा 2 सेक्शन आहे. पहिलं सेक्शन आहे कम्प्युटर नॉलेज आहे आणि दुसरं सेक्शन आहे डेटा एंट्री म्हणजे टायपिंग स्किल आहे. पण याच्यात इंटरेस्टिंग समजून घ्या, आता थोडा गोंधळ होऊ शकतो. यात सेक्शन 1 आणि सेक्शन 2 ह्या दोघांचे मार्क्स आपल्याला फायनल मेरिट लिस्टसाठी गृहीत धरले जातील. अगेन आय रिपीट, सेक्शन 1 आणि सेक्शन 2 म्हणजे मॅथ, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस या सगळ्यांचे आपल्याला मार्क्स गृहीत धरले जातील फायनल मेरिट लिस्टसाठी. पण हा जो सेक्शन 3 आहे, पहिला म्हणजे कम्प्युटर नॉलेज आणि दुसरं टायपिंग म्हणजे DTP म्हणजे डेटा एंट्री स्किल, हे फक्त क्वालिफाईंग नेचरचे आहेत. यांचे मार्क्स फायनल लिस्टमध्ये गृहीत धरले जाणार नाही. म्हणजे फक्त क्वालिफाय करायचं, तुम्हाला कम्प्युटर क्वालिफाय करायचं आहे, कम्प्युटर नॉलेज आणि दुसरं डेटा एंट्री क्वालिफाय करायचं आहे, त्याचे मार्क्स तुम्हाला गृहीत धरले जाणार नाही फायनल मेरिट लिस्टमध्ये. मग मेरिट लिस्टमध्ये फक्त 4च पॅरामीटर आहे, जे पॅरामीटर टियर 1ला होते, म्हणजेच कुठलं मॅथ, रिझनिंग, इंग्लिश आणि GS. दॅट्स इट, एवढे 4 पॅरामीटर. आता यांच्या क्वेश्चन नंबरला येऊ आणि यांच्या मार्क्सला येऊ. जरा हे पण जरा थोडं किचकट आहे. आता मॅथ म्हटल्यानंतर हा पहिला सेक्शन, थोडक्यात काय, तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचा पहिला प्रश्न हा मॅथचा असेल. म्हणजे थोडक्यात काय, पहिला सेक्शन हा असेल आणि त्या सेक्शनसाठी किती आहे, 1 आवर. म्हणजे पहिला तुमचा 1 तास मॅथ आणि रिझनिंगचा असेल. 1 तास संपला की ऑटोमॅटिक ते क्लोज होईल विंडो आणि दुसरा विंडो पॉपअप होईल, ते म्हणजे इंग्लिश आणि रिझनिंगचे ऑटोमॅटिक. म्हणजे थोडक्यात हा 1 तास आणि हा 1 तास, हे 2 तास तिथंच ऑटोमॅटिक 1 बाय 1 होईल, गॅप नसेल, एकाच वेळी होईल. पहिल्या 1 तासात मॅथ आणि रिझनिंग आणि लगेच दुसऱ्या 1 तासात इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस. आता यामध्ये गॅप वगैरे नाही, ऑटोमॅटिक ते फिल्टर असेल, तुम्हाला काहीच गरज नाही की कुठे क्लिक करायची, ऑटोमॅटिक पुढचा सब्जेक्ट चालू होईल. तर यामध्ये मॅथ आणि रिझनिंग पहिल्या सेक्शनमध्ये येऊया. तर प्रत्येकाचे 30 क्वेश्चन येतील. मॅथचे 30 क्वेश्चन आणि रिझनिंगचे 30 क्वेश्चन आणि तुम्हाला सॉल्व्ह करायचे ते 1 तासामध्ये म्हणजेच 60 मिनिटमध्ये. पण यात इंटरेस्टिंग काय आहे, जे मी नवीन पॅटर्न म्हणतोय त्या नवीन पॅटर्नमध्ये SSCने काय केलेलं आहे, पहिल्यांदा असं केलं त्यांनी की प्रत्येक प्रश्नात 3 मार्क्स दिलेले आहेत. 3 मार्क्स दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही 30 क्वेश्चन जे आहेत मॅथचे, त्या 30 क्वेश्चनमध्ये प्रत्येक प्रश्नाला हा 3 मार्क्स आहे. म्हणजे 30 × 3 म्हणजे 90 मार्क्स. ठीक आहे, सेम थिंग 30 × 3 90 मार्क्स. निगेटिव्ह मार्किंग, येस निगेटिव्ह मार्किंग आहे. टियर 1ला पण 1:4 आहे आणि टियर 2 पण 1:4 आहे. म्हणजे टियर 1 आणि टियर 2 दोघांनी 1:4 अशी निगेटिव्ह मार्किंग आहे. नंबर नेक्स्ट, हा झाला पहिला मॉड्यूल. तर यामध्ये एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. 30 क्वेश्चन म्हणजे 60 क्वेश्चन 1 तासात तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. त्यांना टोटल मार्क्स असतील 180 जे आपल्याला फायनल मेरिटला गृहीत धरले जाणार. नंबर नेक्स्ट, दुसरं सेक्शन आहे आपण, यात इंग्लिश आणि GS. इंग्लिशला आहे 45 क्वेश्चन्स आणि GSला आहे 25 क्वेश्चन. याच्यात एक गोष्ट शिकण्यासारखी मित्रांनो, सर्वात जास्त क्वेश्चन हे इंग्लिशचे आहे, सर्वात जास्त वेटेज हे इंग्लिशला आहे. म्हणजे 30 क्वेश्चन मॅथ, 30 क्वेश्चन रिझनिंग, 25 क्वेश्चन GS आणि 45 क्वेश्चन इंग्लिशला आहे बघा. म्हणजे 30 मॅथ रिझनिंग, 25 GS आणि 45 क्वेश्चन. मग 45 × 3 आणि 25 × 3 प्रत्येकाला 3 मार्क्स. तर 135 मार्काला इंग्लिश आहे आणि 75 मार्काला आपला GS आहे. तर यांचं टोटल होतं 210. मग आताच्यात एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, हे पहिल्या तासामध्ये मॅथ रिझनिंग संपलं माझं 60 क्वेश्चन, दुसऱ्या तासामध्ये इंग्लिश आणि GS संपलं माझं हे 25 + 45 म्हणजे 70 क्वेश्चन. मग या दोघांचे टोटल मी करतो, पहिल्या सेक्शनचं मॅथ आणि रिझनिंग 180 मार्क्स आणि दुसऱ्या सेक्शनचं इंग्लिश आणि GS 210 मार्क्स. म्हणजे दोघांचे जर टोटल केले मी 180 आणि 210 ते होतात 390. या 390 मार्क्सवरती तुमचं फायनल मेरिट लिस्ट ठरणार आहे. जर यामध्ये तुम्ही 300+ आहात तर तुम्ही ॲक्च्युली स्पर्धेत आहात. 300+, म्हणजे मी तर म्हणेल इंग्लिश या 45 क्वेश्चनपैकी 40+ तुमचे करेक्ट आले पाहिजे, तरच तुम्ही ॲक्च्युली भारतातल्या पूर्ण मेरिट लिस्टमध्ये बसतायत. तर हे आपले टोटल मार्क्स आहेत 390, हे तुमची मेरिट लिस्ट ठरवेल. तर पहिल्या तासामध्ये मॅथ आणि रिझनिंग, दुसऱ्या तासामध्ये इंग्लिश आणि GS. ठीक आहे, तर टोटल क्वेश्चन किती जर बघितले आपण तर 30 क्वेश्चन मॅथ, 30 क्वेश्चन रिझनिंग, 45 इंग्लिश, 25 GS. तर हे 60 आणि हे 40, हे झाले 100, हे झाले 20, 120 आणि हे 5 130. सो 130 क्वेश्चन, हे 130 क्वेश्चन आपल्याला आहेत टोटल. हे टोटल आपल्याला सॉल्व्ह करायचे 2 तासामध्ये. आता येऊ आपण सेक्शन 3ला. आता हे जे सेक्शन 3 आहे यामध्ये काय आहे, पहिला 1 तास संपला मॅथ रिझनिंग, लगेच दुसरा 1 तास संपला इंग्लिश आणि GS. मग लगेच पुढचे 15 मिनिटं, लगेच पुढची एक पॉपअप होईल विंडो आणि तिथे 15 मिनिटाचं ते असणार आहे फक्त कम्प्युटर नॉलेज. आणि कम्प्युटर नॉलेज काय, अगदी बेसिक विचारतील ते, बेसिक अगदी सॉफ्टवेअर काय, हार्डवेअर काय, बेसिक जे MS CET आपण शिकलो आहेत त्या गोष्टी आहेत. आणि त्यात तुम्हाला 15 मिनिटं दिले जाणार आहे
आणि या 15 मिनिटासाठी ना तुम्हाला मार्क्स दिले त्याने 20, म्हणजे 20 क्वेश्चन्स आहेत आणि हा सुद्धा क्वालिफाईंग आहे. पुन्हा याचं 20 गुणिला 3 60 मार्क्स, 20 क्वेश्चन आणि 15 मिनिटं. आणि 15 मिनिटं तुम्हाला माहिती क्वालिफाईंग नेचर आहे. क्वालिफाय हे कसं ठरेल तर टोटल जेव्हा तुमचा निकाल लागेल त्या निकालावरनं नॉर्मलायझेशन होईल आणि त्यात ठरेल की याचा ॲक्च्युली कट ऑफ काय आला, म्हणजे क्वालिफाय कट ऑफ. तर हा आहे कॉम्प्युटर नॉलेज. आता जेव्हा पहिल्या 1 तासामध्ये तुमचं मॅथ आणि रिझनिंग संपलं, दुसऱ्या 1 तासामध्ये तुमचं इंग्लिश आणि जीएस संपलं आणि नंतरच्या 15 मिनिटात म्हणजे तुमचं कम्प्युटर नॉलेज संपलं की तुमचं कम्प्युटर बंद झालं, ओव्हर, लॉग आउट झालात तुम्ही. आता राहिलं टायपिंग. तर टायपिंग नंतर गॅपने होईल, म्हणजे याच्यानंतर तुम्हाला तिथून उठावं लागेल आणि त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होईल टायपिंगसाठी. त्यामध्ये अराउंड 2000 शब्द दिले जातात आणि ते तुम्हाला टाईप करायचे. त्यात फक्त डेटा एंट्री स्किल म्हणजेच टायपिंग स्किल ते चेक करतात. खूप बेसिक लेवलचा, सोपा आहे. पण मला एक सांगायचं आहे, इथं तुमचा पेपर पहिला संपलाय, म्हणजे पहिल्या सेक्शनमध्ये मॅथ रिझनिंग, दुसऱ्या सेक्शनमध्ये इंग्लिश आणि जीएस आणि तिसऱ्या सेक्शनमधला पहिला पार्ट फक्त कम्प्युटर. हे झालं पहिलं. 2 तास 15 मिनिटाचा तुमचा पेपर होईल, 2 तास 15 मिनिटाचा. तो संपल्यानंतर मग नंतर तुमची पुढची प्रोसेस चालू होईल. मग तुमची पुढची प्रोसेस म्हणजेच टायपिंगची, म्हणजेच तुम्हाला 2000 शब्द टाईप करायचे. अराउंड 2000चा पॅसेज असतो. त्या चेक करतील ते की डेटा एंट्री तुम्ही तेवढ्यासाठी कॅपेबल आहात का टाईप करायला, नॉर्मल आहे. आणि त्याला पण तुम्हाला दिलं तरी 15 मिनिटं आणि तेही क्वालिफाईंग आहे. तर थोडक्यात 2 सेक्शन आहे. पहिल्या सेक्शनमध्ये तुमचा पेपर आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये टायपिंग. अगेन आय रिपीट, पण हे कम्प्युटर सेक्शन जे दोन्ही कम्प्युटर हे 15 मिनिटांनी 15 मिनिटं हे फक्त क्वालिफाईंग नेचरचे आहे. तर अशा प्रकारचं स्वरूप हे न्यू 2024ला इंट्रोड्यूस झालं आहे आणि 25ला इथून पुढे तेच कॅरी होणार आहे. तर आपल्याला इथं स्टडी करायचं आहे. मॅक्झिमम वेटेज इंग्लिश आहे, त्यानंतर मॅथ आहे, त्यानंतर रिझनिंग आहे आणि शेवटी उरलेलं जीएस. तर जो Tier 1ला अभ्यास परफेक्ट करेल त्यालाच Tier 2ला त्याचा फायदा होईल. क्लिअर. नंबर नेक्स्ट, पुढच्या पॉईंटला जाऊ आपण. एक Tier 1चे कट ऑफ मी जरा बघितलं, स्टडी केला तर काढले. त्यात असं कळालं की हे एक नॉर्मल तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी आहे. तर 2021ला 131 कट ऑफ आहे जनरलचा, त्यानंतर 114 नंतर 150 आहे, 150 वाढत गेला. पण इथं का कमी, कारण 2022ला खूप जास्त जागा होत्या त्यामुळे तो कमी झालेला आहे. तर डिपेंडिंग आता 2025ला काय कट ऑफला गेली याची शाश्वती नाही. नो बडी कॅन प्रेडिक्ट इट. इट इज जस्ट फॉर सेक ऑफ इन्फॉर्मेशन. तर तसं सेम EWS आहे, OBC, SC, NT आहे. तुम्ही सहज एक नजर मारू शकता. पण एक अंदाज सांगतो, तुमचा कट ऑफ काय लागेल, किती स्कोर येईल, त्यापेक्षा 70 to 80% तुम्ही जवळ पाहिजेत. 70 to 80 म्हणजे काय, 100 प्रश्न आहेत तर म्हणजे माझे 75 ते 80 क्रेडिट पाहिजे, तरच तुम्ही भारतामध्ये टिकणार आहात यात. कारण ह्या परीक्षेसाठी मॅक्झिमम वर्ग तयारी करतो तो म्हणजे बिहार आणि उत्तर प्रदेशचे लोक, म्हणजे दिल्ली. थोडक्यात काय, आपल्याला स्पर्धा जास्त आहे म्हणून आपला कट ऑफ हाय जाईल, त्यापेक्षा आपण त्याच्या पुढे गेलेलं बरं. तर फक्त एक अंदाज आहे तुम्हाला सांगण्यासाठी. तो थोडक्यात Tier 2चा एक ओव्हरव्ह्यू देतो. मॅथमध्ये डिटेलिंग बघितलं तुम्ही तर संपूर्ण सिलेबस डिटेलमध्ये दिलेला आहे नोटिफिकेशनमध्ये, त्यामुळे तुम्ही गो थ्रू जाऊ शकता. नंतर जनरल रिझनिंगमध्ये 2 प्रकार आहे, एक व्हर्बल आणि नॉन व्हर्बल. इंग्लिशमध्ये सेम थिंग, ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रेन्शन आहे. आणि जनरल अवेअरनेस मी बोललो तुम्हाला, पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमी, जनरल सायन्स आहे. तर बघा, हे ते पेज आहे ज्यामध्ये नोटिफिकेशन दिलेली आहे. त्यामध्ये डिटेल एक पॉईंट त्यांनी दिलेला आहे की मॅथमध्ये काय काय येतं. म्हणजे बघा, इथे एक पॉईंट त्यांनी दिलेला आहे, तो तुम्ही डिटेल वाचा आणि त्यानंतर PYQ मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगेल तुम्हाला कसा अभ्यास करावा, कुठले सोर्सेस वापरायचे. तर सिलेबसचं डिटेलिंग पूर्ण PDF मध्ये दिलेलं आहे नोटिफिकेशनच्या, जे मी आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला शेअर केली आहे, तुम्ही ती वाचू शकतात. ठीक आहे. सेम तेव्हा रिझनिंगचं पूर्ण दिलेलं डिटेल त्याने, व्हर्बलमध्ये काय, नॉन व्हर्बलमध्ये काय. त्यानंतर इंग्लिशमध्ये ग्रामर काय काय, व्होकॅब्युलरी सेक्शनमध्ये कोणकोणता भाग असेल, कॉम्प्रेन्शन नेमकं काय असेल, त्यात कुठले प्रश्न असतील, क्लोज टेस्ट काय, संपूर्ण डिटेल केलेलं आहे. सेम थिंग बघा GS मध्ये त्यांनी दिलेलं आहे, पॉलिटी काय, करंट अफेअर काय, हिस्ट्री काय, कल्चर काय, जॉग्राफी काय. तर आपलं डिटेल जर समजून घ्यायचं असेल अजून तुम्हाला CGL बद्दल, तर तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करा आणि ती गो थ्रू करा. नंबर नेक्स्ट, आता बघा CGL म्हटल्यानंतर कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल आहे. तर ऑब्व्हियसली कुठलीही बॅचलर डिग्री जो लास्ट इयरला क्वालिफाय आहे किंवा ज्याने ऑलरेडी पास केलेली आहे तो हा फॉर्म भरू शकतो. एज जे ते 18 to 30 आहे, पण याला एज रिलॅक्सेशन आहे. म्हणजे जर SC कॅटेगरी असेल तर +5 इयर करा, OBC कॅटेगरी असेल तर +3 इयर करा. पण बऱ्याचशा अशा काही पोस्ट आहे की त्यांना एज व्हॅरी होतं, म्हणून सांगतो तुम्ही नोटिफिकेशन वाचा. काही पोस्ट आहे 21 वर्ष पाहिजे, काही पोस्टला 18 आहे, पण मॅक्झिमम ज्या पोस्ट आहे SSC थ्रू भरल्या जातात 18 to 30 आहे. एक सर्व्हिसमॅन जे आहेत त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन आहे, त्यांना पण ते एज प्लस होतं. नंबर नेक्स्ट, मग नेमक्या कुठल्या पोस्ट असतात. पोस्ट भरपूर आहे मित्रांनो,
पोस्ट भरपूर आहे, गॅझेटेड आहे बी, नॉन गॅझेटेड आहे सी, भरपूर पोस्ट आहे. पण एक जनरल सांगतो कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आपण काम करतो जर आपण पास झालो तर. आपण बऱ्याच वेळा वाचतो न्यूजपेपरमध्ये ईडी आहे, IB आहे, त्यानंतर कस्टम्स आहे, त्यानंतर डायरेक्ट टॅक्सेस आहे. हे सगळ्या डिपार्टमेंटमधले ज्या पोस्ट आहेत, म्हणजे जर बऱ्याच आपण CBI वाचतो बघा, CBI शब्द असतो, सगळ्या त्या पोस्ट आहे ह्या डिपार्टमेंटचे असतात. तर कुठले कुठले डिपार्टमेंट आहे ते, सेक्रेटरिएट सर्व्हिस, सेंट्रलचं सेक्रेटरिएट सर्व्हिस असेल, त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ रेल्वे आहे, त्यानंतर हेडक्वार्टर्स आहे आर्म फोर्सेसचं, CBDT म्हणजे डायरेक्ट टॅक्सेस डिपार्टमेंट आहे, त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ पोस्ट आहे, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन आहे, त्यानंतर सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स डिपार्टमेंट. हे सगळे जे नॅशनल लेवलचे स्टँडर्ड डिपार्टमेंट आहेत त्यांच्यामध्ये जे ऑफिसर असतात ते सगळे ऑफिसर SSC थ्रू सिलेक्ट होतात. मग IB असेल, एक्सटर्नल अफेअर आहे बघा, त्यानंतर इकॉनॉमिक्स आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, हे सगळे म्हणजे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, हे सगळे नॅशनल लेवलचे जे डिपार्टमेंट आहेत त्यामधले सगळे ऑफिसर जे असतात ते म्हणजे SSC थ्रू सिलेक्ट होतात. ठीक आहे. नंबर नेक्स्ट बघा, आता ही सिलेबस जे 2024ला हे नवीन डिझाईन केलं आहे SSCने, तर इथून पुढे आता 25ला काय वाचावं, कसा अभ्यास करावा, कुठले सोर्सेस असतील अभ्यासाचे, पुस्तक कुठलं असलं पाहिजे, तर यासाठी शाश्वत अकॅडमीकडनं मी इंग्लिश विषय घेणार आहे आणि दुसरे फॅकल्टी पण लवकर जॉईन होतील आपल्याला, आणि आपण नवीन बॅचेस टाकतोय ऑनलाईन आणि ऑफलाईन विषयामध्ये. यामध्ये सर्वात मोठा ऑब्जेक्टिव्ह माझा हा आहे की जे 45 क्वेश्चन्स आहे Tier 2ला आणि 25 क्वेश्चन्स आहे इंग्लिशचे Tier 1ला, तर मला 25 पैकी 20+ ज्याला येतील, म्हणजे क्वेश्चन्स म्हणतो, मार्क्स नाही, मला तो ट्राय करायचा की आपला महाराष्ट्र टक्का तिथं जास्त झाला पाहिजे, तो वाढला पाहिजे आणि आपण टॉप लिस्टमध्ये आले पाहिजे. तर इंग्लिशसाठी 45 पैकी 40+ म्हणजे 45 क्वेश्चन आहे, 40+ कसे आणायचे याची सगळी स्ट्रॅटेजी, याचा सगळा अभ्यास कसा करायचा, लवकरच मी बॅचेस टाकतोय. यूट्यूबला सुद्धा सगळे डिटेलिंग त्याचे लेक्चर्स येतील. तर आमच्या संपर्कात राहा. आणि एक लिंक दिलेली खाली टेलिग्राम ग्रुपची, त्या टेलिग्राम ग्रुपवरती सगळे डिटेल्स इथून पुढे असतील. आपला नवीन यूट्यूब चॅनल पण आपण क्रिएट केलेला आहे, त्यावरती व्होकॅब्युलरी काय आहे, कॉम्प्रिहेन्शन काय आहे, मॅथबद्दल, रिझनिंगबद्दल संपूर्ण डिटेल तुम्हाला माहिती दिली जाईल. थँक्यू.